दादानू, ओ दादानू. अरे अण्णा, नमस्कार. काय म्हणताय? नमस्कार. आज कसं काय सकाळी सकाळी एकदम? काय झालं काय? दादानू, माझा नशीब दरिद्री हाव. कोणा तोंड दाखवूच्या लायकीचो नाही राहुलय मी. अण्णा, अहो असं काय बोलताय? तू घाबराव गो, काय बोलू नको. अहो अण्णा, नक्की झालंय काय ते तर सांगा. दादानू, ही माझी लेक सुमन. अहो अण्णा, असं काय करताय? ओळखतो मी तिला. माझ्या निशी बरोबर शाळेत शिकायला होती ना. वय, अहो गेल्या वर्षी कॉलेजात असताना मी तिचं लग्न लावून दिला. परवा मी शिंद्यासाठी तिका माहेरपणा घेऊन इलय. पण आता बघा ना, इकडेच राहतय म्हणता. सासरी नांदूक जाऊक तयार होत नाही. नाही, पण मग इकडे घेऊन कशाला इलाज? दादा, मी आपण अण्णांका हेच सांगत होते. ह्या गोष्टी दादांपर्यंत कशाक नेतास? दोन थोतरीत लावून द्यायच्या, घराच्या बाहेर काढा. गप गुमान जाता की नाही ते बघा. अरे असं काय बोलतोस दादानू? आता तुम्हीच सांगा माका. अहो पोरीचा लगीन झाला आणि तिका मारणा बरोबर हा काय? हो पण ती समजावून सुद्धा समजून घेत नाही. म्हणून म्हटला तुम्ही तिका समजावशाल, तुमचं दा ऐकाल. आता तुम्ही तिका परत सासरी जाऊक सांगा. ओय, ह्या असा माहेराक रावला ना तर लोक काय म्हणतील? ओ शान घालतील आमच्या तोंडात. मान वर करूची हिंमत होत नाही दादा. अहो नवऱ्याने टाकलेली म्हणून काय आयुष्यभर असाच राहणार आहे का माहेरात? त्यापेक्षा तिका जा म्हणून सांगा तिच्या घराकडे. ओ दादानू, एकदा का पोरीचं लगीन झाला ना तर सासर म्हणजे तिचं घर आणि ध्येयच तिचं आयुष्य. अण्णा, तुम्हाला जर मी जड झाले असेल ना तर तसं सांगा. मी विहिरीत उडी मारेन, पण मी परत नाही जाणार तिकडे. ए बाय, जा मार उडी, आम्ही तरी सुटू. अगो थांब 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 थांब. अगो काय खुळावलंस काय? हा असं काय करतोस? अण्णा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मला नाही जायचंय तिकडे. अण्णा, तुम्ही किती घाबरता? ती काय खरंच उडी मारणार आहे का? हो, मारीन उडी. म्हणजे तुम्हाला लाज नाही वाटणार मी इथे राहते त्याची. अगो 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 थांब थांब थांब. असं काय करत? हा काहीतरी तोडगो काढू खोय ना. खायचो तोडगो. एका सासरी जाण्याशिवाय काही एक मार्ग नाही, सांगून ठेवतो. तू जरा शांत राहशील? जरा दमाने घे ना. अण्णा, उगीच सगळ्यांसमोर तमाशा नको. आपण आतमध्ये बसून शांतपणे बोलूया. चल सुमन, आत बसूया. चल चल बाळा, मी आहे ना. हा. अण्णा, या घेऊन ये रे बाळा, ये. उमा, ओ उमा, बसा अण्णा, बस बस ग सुमन. अरे अण्णा, बस. बऱ्याच दिवसांनी इलस. आज वेळ मिळालो तुका आणि वांगडात पोरांका पण आणलंस. सुमन? उमा, जर पाण्याचं. होय होय. काय गो, कसा असस? नवीन संसार कसा चाललो? भातुकलीचा खेळ वाटतंय का? बापान मांडून दिल्या, आता खेळूचं कंटाळू इला मोडूचा म्हणता. उमा, जरा चहा पाण्याचं बघा ना. होय. अण्णा, तर माका सांगा नक्की काय झालंय? एका कशाक नांदूचा नाही? माझ इलो हा, दुसरा काय? तिथे अण्णांचाच चुकला. लई लाड केल्याने. माझा सुमन असा, माझा सुमन तसा. लाडाकुडाने लग्न करून दिल्याने, सगळी हाऊस माऊस सगळी केल्याने. आणि आता लेक डोक्यावर मिऱ्या वाटता. दादा, पोरगो लय मोठ्या घरचो हा, शिकलेलो हा. पण ह्याकाच काय झाला माहित नाही. तिकडे नांदूचं नाही म्हणता.
दादा, मला त्या माणसाबरोबर राहायला नाही जमणार. ते सुमन आणि तिच्या घरचे कशाला आलेत? माका पण काही नीट कळलं नाही गो. म्हणजे अर्धवटच कानावर इला. तो सुमनचा भाऊ रागारागाने काहीतरी बोलत होतो. सुमन त्याच्या सासरी जाऊक तयार नाही म्हणून त्याचे वडील यांच्याकडे घेऊन इलेत मध्यस्थी करू. काय कळत नाही. जरा पोह्यांचा डबो घेऊन येतस? एवढी गुणाची पोर काय झालं असत काय माहित. पण लग्न झालं तेव्हा तर ती आनंदात होती. सासरी काय बिनसला असत काय गो? पण सासरी परत न जाण्यापर्यंत काय बिनसलंय? म्हणजे सगळं छान होतं. सुमनचा नवरा इंजिनियर आहे आणि लग्न होऊन असे कितीसे दिवस झाले? 6 महिने झालं. तुळशीच्या लग्नानंतर लगीन लावून दिला. त्या लग्नाचा अजून कर्ज हा माझ्या डोक्यावर आणि त्या कर्ज फिटूच्या आधीच परत तिला माझ्या छातीवर ओझा बनू. मी सांगितलं होतं मला शिकायचं आहे, एवढ्या लवकर लग्न नाही करायचं. थांबा म्हणले होते मी, तुम्ही का नाही ऐकलं माझं? अगे काय दिवे लावणार होते शिकून? एवढी चांगली माणसं तुका मिळणार होती काय? आणि काय कमी होता तिकडे? चांगली पैसेवाली लोक असत, भाऊजी मोठ्या कंपनीत कामाक असत. अजून काय वया तुका? तू जरा थांबशील? ते का बोलू दे. थांब जरा. हा बोल सुमन. दादा, माझी आणि त्यांची मतं जुळत नाहीत. कुठल्याच बाबतीत आमचं जमत नाही. मग कसं समजून घ्यायचं मी? आणि का राहायचं? माझ्या जागी दुसरी कुठलीही मुलगी असती, अगदी निशी जरी असती, तरी ती नसती राहू शकली त्या माणसासोबत. हो बाय, माझ्या निशीशी बरोबरी करा नको हा. माझा निशी असा त्या परिस्थितीशी आणि माणसांशी जुळवून घेणारा असा. संस्कारच असतात त्याच्यावर तसे. मुलीचं लग्न करून दिला म्हणजे सगळी जबाबदारी संपली असं लोकांका वाटतं. पण तसा नसता. पण आपल्या लेकीक सासरी कसा वागवतील याची काळजी आई वडिलांका कायमची लागून राहिलेली असते. आई, लग्न करून मी सासरे गेले ना तरी तुमची शिकवण मी कधीच विसरणार नाही. गो बघ त्याच्याकडे. त्याच्या होणाऱ्या शास्त्रेन आधीपासूनच छळ सुरू केल्यान, पण ता काही एक न बोलता सगळा सहन करीत राहुला. पण त्या बाई सोबत राहणार नाही असा म्हणाला नाही ता. एका म्हणतात संस्कार. आहे काय चाललंय? सोन माका सांग, तुला सासूरवाडीत काय त्रास आहे? नवरा मारहाण करतो? नाही. सासू त्रास देते? अगं मग बाळा काय अडचण काय सांग ना. तू सांगितलं नाही असं कळणार कसं? दादा, फक्त पैसा आहे, नवरा देख नाही म्हणून मी परत जाऊ का? तो माणूस बेशिस्त आहे. तो साध्या त्याच्या वस्तू सुद्धा जागेवर ठेवत नाही. माझा नवरा सकाळी कामावर जातो, आल्यावर मोबाईल घेऊन बसलेला असतो. माझे सासू सासरे तसेच आहेत. दिवसभर मोबाईल मध्ये गुडूप असतात. फक्त जेवायला खायला बाहेर येतात आणि परत खोलीमध्ये जाऊन बसतात. मी एकटीच दिवसभर काम करत राहते. मला त्यांनी सून म्हणून नेलंय
की मोलकरीण म्हणून हाच प्रश्न पडतो मला. घरात 4 माणसं आहेत, पण कोणीच कोणाशी बोलत नाही. कसली हाऊस नाही. शेजाऱ्या पाजाऱ्यांशी यांचं पटत नाही. नातेवाईकांकडे येणं जाणं नाही. माझा नवरा फार एकलकोंडा आहे. त्याला त्याचं घर, त्याचं ऑफिस आणि त्याचा मोबाईल ह्याच्याशिवाय काहीच जग नाहीये. पण माझं तसं नाहीये. मला लोकांसोबत बोलायला आवडतं, मिळून मिसळून राहायला आवडतं, नवीन ओळखी करायला आवडतात. पण या सगळ्याला त्यांचा विरोध आहे. यांना असं वाटतं की मी घरात बसून राहावं, घरची कामं करावी आणि त्यातच माझा आनंद मानून घ्यावा. एसटीच्या वेटिंग रूम मध्ये कसं असतं, कोणीच कोणाला ओळखत नाही, अशी राहतात ही माणसं घरात. मला तिथे पिंजऱ्यात अडकल्यासारखं वाटतं. सुमन, सुमन, शांत हो बाळा. शांत हो, शांत हो. किती मस्त वाटतंय ना. सकाळी सकाळी टेम्पलला जाऊन आलो. एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळाल्यासारखं फील होतंय. हो, आणि दादा मामाशी बोलायचं म्हटल्यावर मला त्याची गरज सुद्धा आहे ना. बट तू आज नक्की बोलणार आहेस ना त्यांच्याशी? हो अगं, म्हणजे अजून किती दिवस हा विषय असा लांबणीवर ठेवणार. बघ, ह्यावेळी त्याचा मूड चांगला असतो. आपण आत्ताच बोलून घेऊया. हा, बेस्ट. चल. तुका ह्या सगळा बोलून काय सिद्ध करूचा? तू करत असता बरोबर, आम्ही मूर्ख जे तुझ्या सुखाचा विचार करतात. आवाज चढवून काही होणार नाहीये. काका हा ना, त्या समजून घेऊ नको. शांत राहा जरा. सुमन, माका सांग, हे लग्न ठरवताना तुला विचारलं होतं या सगळ्यांनी? ती काय नाही म्हणत. सुमन, बोल. हो, विचारलं होतं. म्हणजे त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की मुलगा शिकलेला आहे, चांगली नोकरी करतो, आणि माझ्याही जास्त काही अपेक्षा नव्हत्या. मला फक्त शिकायचं होतं. अण्णा आणि दादा म्हणाले की शिकायला देतील ते, म्हणून मी लग्नासाठी होकार दिला. पण आता माझा नवरा म्हणतो शिकायची काहीच गरज नाही, घरी बसून राहा आणि आई बाबांना सांभाळ. अगं पण सुमन, सासू सासऱ्यांचा सांभाळ प्रत्येक मुलीलाच करावा लागतो ना. दादा, मी काम करायलाही तयार आहे, फक्त मला शिकायचंय. 4 मैत्रिणी मिळतील, माझंही एक वेगळं जग असेल. माझ्या नवऱ्याचं कसं आहे, त्याच्या नोकरीत तसंच. पण ते म्हणतात की शिकायचं नाही. मी त्यांच्या मनासारखं कितीही बदलण्याचा प्रयत्न केला ना, तरी माझा नवरा माझ्यासाठी त्याची मतं बदलायला तयार नाहीये. कसं असतं, नवीन संसार आहे, लगेच हे कुठल्या गोष्टी किंवा माणसं बदलणार नाहीत ना, त्याला वेळ लागणार ना. तेवढा वेळ दे ना त्याच्यासाठी. सुमन, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही सगळे एकत्र बसा, आपापसात बोला, म्हणजे नक्कीच काहीतरी मार्ग निघेल ना. तेच तर होत नाहीये. कोणाला माझं बोलणं ऐकायला, मला समजून घ्यायला वेळच नाहीये. मग तू तुझा तोंड बंद करून राहू ना. 2 वेळचा गिळूक मिळता ना तुका, चांगल्या साड्या नेसूक मिळतात, मोठा घर हा, अजून काय वय एखादा पोरी. मोकळेपणाने श्वास घ्यायचं स्वातंत्र्य. कसला स्वातंत्र्य आणि कसला काय मनमानी करू कोई तुका. सुमन, तुला जेवढं वाटतंय ना तेवढा हा प्रश्न गंभीर नसेलही कदाचित. मला सांग, एखादं रोपटं एखाद्या अंगणात आपण लावलं आणि तेच रोपटं काढून दुसऱ्या ठिकाणी लावलं,
तर नव्या मातीत नव्या वातावरणात ते रुजायला वेळ लागणार ना. त्याला आपल्याला वेळ द्यायला हवा ना. तू त्यांच्यासाठी नवीन आहेस, ती माणसं तुझ्यासाठी नवीन आहे. एकमेकांना समजून घ्या. तू तुझ्या नात्याला वेळ दे. मला सांग, ही हाताची 5 बोट ही सारखी आहेत का? नाही आहेत ना. मग प्रत्येक माणसाने तसंच वागायला पाहिजे अशी आपण मुळात अपेक्षाच का ठेवायची? वेळ दे ना. संसार नवीन आहे, ते लोक तुझ्यासाठी नवीन आहे. ज्या अडचणी तुला आता वाटतायत ना, नंतर कदाचित त्या अडचणी तुला वाटणार नाहीत. ते घर माझं आहे असं वाटायला लागेल ना. आणि प्रेम तेच वाटत नसेल तर? सुमन, तुमचं लग्न ठरवून झालंय ना, मग ते प्रेम फुलायला, ते रुजायला थोडा वेळ दे ना. 6 महिने दिले हो मी, खूप प्रयत्न केला, पण त्या माणसाच्या वागण्यात 1% फरक नाही पडला. संसार आमच्या दोघांचा आहे ना, लग्न आम्ही दोघांनी केलंय, मग त्यांनी नको का जुळवून घ्यायला? सगळे प्रयत्न मी एकटीनेच करायचे का? येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. जर संसार नवरा आणि बायको दोघांचाच आहे, तर फक्त तू एकटीनेच ऍडजस्ट का करायचं? आणि जर त्याला ते जमत नसेल तर त्या माणसाला सोडून द्यावं, की आहे तिथे, आहे त्या सिच्युएशन मध्ये त्या माणसासोबत राहावं. मोठं घर, खूप पैसे कमवणारा नवरा, ह्या सगळ्यांनाच संसार चालतो का? का फक्त मुलींनाच ऍडजस्ट करायचं? का आयुष्यभर मन मारून जगायचं तिने? ओवी, तू शांत राह. मावशी प्लीज, मला माझं बोलणं कंप्लीट तर करू दे. खरं तर हा तुमच्या घरातला एका मुलीचा प्रश्न आहे. तुम्हीच तिचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर तिच्या सासऱ्याचे तिला कसं सपोर्ट करतील? काका, लग्नानंतर मुलगी तिचं घर सोडून, आई वडिलांना सोडून सासरी निघून जाते. हीच किती मोठी ऍडजस्टमेंट आहे. अँड ऑफकोर्स देन नवऱ्यांना समजून घ्या, त्याच्या घरच्यांना समजून घ्या, त्यांची सेवा करा, ते जसं म्हणतील तसं राहा. आणि हे सगळं फक्त मुलीने करायचं. वाय? एक माणूस म्हणून हिला पण तिच्या मनासारखं जगण्याचा अधिकार आहे ना. अँड ती जर सासरी सगळ्यांचा रिस्पेक्ट करते तर तिलाही तो रिस्पेक्ट मिळायला हवा. तुका किती वेळा सांगितला मोठ्यांच्या मध्ये बोलायची या घराची रीत नाही म्हणाल? आय एम सॉरी दायचे, बट लहानांनाही मत असतं, त्यांचंही काहीतरी म्हणणं असतं, आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो, त्यांच्याही लाईफमध्ये इश्यूज असतात. आणि हे सगळं मोठ्यांनी समजून घ्यायला हवं ना. आता यांच्याकडेच बघा, ह्या दोघांमध्ये काही कम्पॅटेबिलिटीच नाहीये. म्हणजे ते दोघं अनुरूप नाही आहेत एकमेकांसाठी. या एक्झॅक्टली. सी, आता ही सोशल आहे, त्याला माणसं नको आहेत. हिला बोलायला आवडतं, बट तो दिवसभर त्याच्या मोबाईलमध्ये बिझी असतो. सगळ्यात इम्पॉर्टंट, हिला शिकायचं आहे, बट त्याला ते नको आहे. तिला तिचं आयुष्य जगायचं आहे, बट तो बोरिंग टाईपचा आहे. काहीच सिमिलॅरिटीज नाहीये. मग कसं ऍडजस्ट करणार? त्यानेही त्याचा स्वभाव बदलायला हवा ना.
आणि त्याला जर तो बदलायचा नसेल तर हिने अशा माणसासोबत थांबणं बरोबर आहे की त्याला सोडणं? बस